सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील शेळकेवाडी येथे दुपारी 3 अज्ञात इसमांनी 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या। महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या। या घटनेत अंदाजे 3 ते 4 तोळे सोने चोरांनी लुटलं आहे। भर दिवसा महिलेला फसवून सोने लुटल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। शेळकेवाडी येथील जगताप वस्ती येथे ज्योती गजेंद्र जगताप या कुटुंबासह वास्तव्यास आहेत। दुपारी अज्ञात 2 चोरट्यांनी ज्योती जगताप यांची मुलगी कुमारी ऋतुजा हिला आम्ही पितळेचे देव आणि सोने पॉलिश करून देतो असं सांगितलं। यावेळी ऋतुजा हिने आपल्या पायातील पैंजण चोरट्यांना देऊन पॉलिश करून घेतलं। यानंतर घरातील सोने घेऊन या तेही पॉलिश करून देतो असं चोरट्यांनी ऋतुजा आणि ज्योती जगताप या दोघींना सांगितलं। यावेळी या दोघींनीही नकार दिला। चोरट्यांनी दोघींना कमी किमतीत सोने पॉलिश करून मिळते अशा भूलथापा देऊन भुरळ पाडली। यावेळी ज्योती जगताप यांनी चोरट्यांना आपल्या हातातील बांगड्या पॉलिश करण्यासाठी दिल्या। चोरट्यांनी हात चालाकी करत सोने पॉलिश करण्याचा बहाणा केला। चोरट्यांनी वाटीत हळदीच्या पाण्यात सोने ठेवले, पूर्ण सुकू द्या तोपर्यंत हलवू नका असं सांगितलं। यावेळी ज्योती जाधव यांना वजनाची शंका आल्याने त्यांनी वाटीत पाहिली असता वाटीत सोन्याचे दागिने नव्हते। सदर चोरट्यांनी यावेळी पलायन केलं होतं। यावेळी त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळच उभ्या असलेल्या तिसऱ्या चोरट्याच्या मदतीने ते दोघे जण पसार झाले।